हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा डॉक्टर सागर जाधव खूप स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, काल रात्री रिझल्ट आला आणि खूप सारे विद्यार्थी घाबरून गेले की सर आमची रँक इतकी येते, आमचे मार्क्स इतके येत आहे, एक्झॅक्टली आम्ही काय करायला हवं, कशा पद्धतीने करायला हवं. बघा, यासाठी मी आज स्पेशल 3 वेबिनार्स घेणार आहे. पहिला वेबिनार 11 वाजता असणार आहे. तो वेबिनार 11 वाजता असा आहे की जे विद्यार्थी नीटमध्ये फेल झाले त्यांच्यासाठी असणार आहे. सेकंड वेबिनार महाराष्ट्रामध्ये कट ऑफ्स काय जाणार, म्हणजे कोणत्या रँक पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस आहेत, सेकंड वेबिनार. थर्ड वेबिनार, तुम्ही ह्या मार्क्सच्या इन बिटवीन किंवा या रँकच्या इन बिटवीन असाल तर तुम्ही नेमकं एक्झॅक्टली कसली काउन्सिलिंग करायला हवी, याबद्दल मी तुम्हाला आज डिटेल 3 माझ्या लाईव्ह सेशन मधून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे. त्या अगोदर ज्याही विद्यार्थ्यांना इन्स्टंटली आपल्याला कोणतं कॉलेज भेटण्याचे चान्सेस आहेत किंवा कशा पद्धतीने आपण लगेच क्रॉस चेक केलं पाहिजे, याबद्दल मी एक थोडक्यात डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी एक लिंक बनवलेली आहे, गुगल लिंक बनवलेली आहे. ती लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही आमचे रजिस्टर्ड कॅन्डिडेट असेल त्यांच्या ग्रुपवरती जस्ट लिंक म्हणून मेसेज करा किंवा कट ऑफ लिंक म्हणून एक मेसेज करा. 2025 मध्ये जेही ऑल इंडिया रँक मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटलेलं आहे फॉर एक्झाम्पल, तर त्या विद्यार्थ्यांना किती रँक होती त्यांची, त्या रँकच्या अकॉर्डिंग मार्क्स बघू नका, SML बघू नका, फक्त ऑल इंडिया रँक बघा. त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटलेलं आहे त्या रँकच्या आसपास तुम्ही जर असाल, मार्क्स किती पण असू द्या, त्या रँकच्या आसपास तुम्ही असाल तर तुम्हाला ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस असतात. राऊंड वाईज रँक आहे. पहिल्या राऊंडची रँक चेक करा, सेकंड राऊंडची रँक चेक करा, तुम्हाला कुठपर्यंत चान्सेस आहेत ते ऍडमिशन घेण्याचे, याच्यावरती काम करा. ही लिंक तुम्हाला तुमच्या जो रजिस्टर्ड ग्रुप आहे त्या ग्रुपमध्येच भेटणार आहे. जस्ट लिंक फॉर कट ऑफ असं म्हणून मेसेज करा 2025. त्यामध्ये काय बघायचं, कशा पद्धतीने बघायचं, याबद्दल मी थोडक्यात सांगतो. पहिलं तर नीट कॅटेगरी वाईज हा जो पहिला ऑप्शन आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला लिंक आल्यानंतर पहिलं महाराष्ट्र स्टेटचा ऑप्शन येणार आहे. त्या महाराष्ट्र स्टेटच्या ऑप्शन वरती जा. त्यानंतर राऊंड वाईज तुम्हाला कट ऑफ दिलेली आहे, 1 2 3 4 5 5 राऊंडचे वेगवेगळे कट ऑफ गेलेले आहेत, तर ते बघूया. सगळ्यात पहिलं राऊंड वन मध्ये कंबाईन पीडीएफ मध्ये जायचं. कंबाईन पीडीएफ मध्ये सगळे ऑप्शन दिलेले, जेवढे कोर्सेस आहेत तेवढे कोर्सेस ऑप्शन दिले. युजली आपल्याला एमबीबीएसचं चेक करायचंय, फॉर एक्झाम्पल एमबीबीएस मध्ये जाऊया. एमबीबीएस मध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहे. बघा फॉर एक्झाम्पल असे ऑप्शन्स आहेत ज्या ऑप्शन मध्ये आपल्याला, आता समजा फॉर एक्झाम्पल ओपन मेल फिमेल आहे, आता ओपन मेलचा कट ऑफ काय गेलेला आहे आता तो बघूया आपण. बघा, यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज दोन्हीही मिक्स आहेत. लक्षात घ्या, यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज दोन्हीही मिक्स आहेत. सो तुम्ही काय करायचं आहे बघा, फॉर एक्झाम्पल आता यामध्ये काय बघायचं आणि काय नाही बघायचं याच्याबद्दल एक थोडक्यात इन्फॉर्मेशन देऊन टाकतो मी. थोडक्यात इन्फॉर्मेशन अशी, यामध्ये मार्क्स बघू नका, सगळ्यात महत्वाची गोष्ट SML बघू नका. आता सध्या आपल्याकडे सगळ्यात महत्वाचा मॅटर आहे ऑल इंडिया रँक. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया रँक 2025 ची जास्त डिफरन्स येणार आहे का ऑल इंडिया रँक मध्ये? नाही. डिफरन्स आलाय तो म्हणजे मार्क्स मध्ये आलाय, पण ऑल इंडिया रँक मध्ये जास्त डिफरन्स येणार आहे का? नाही. सो यानंतर जेही तुम्हाला बघायचं आहे, फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे, तो म्हटला मला सर 15,000 रँक आलेली आहे, तर तुला कॉलेज कोणतं भेटण्याचे चान्सेस आहे? जीएमसी तुम्हाला भेटण्याचे चान्सेस आहे, हे तुम्ही फाईन करून घ्या. आता यामध्ये बघूया, हे तर आपलं ओपन कॅटेगरीचं झालं फॉर एक्झाम्पल. आता आपण थोडं खाली जाऊया. किती सगळ्यात पहिल्या राऊंडमध्ये प्रायव्हेट कॉलेजला वेदांता सोडून द्या, वेदांता सोडून आपल्याला हे भेटलं सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक, म्हणजे जे SSPM आहे. SSPM ला 79,000 रँक वरती विद्यार्थ्याला ऍडमिशन भेटलेले. सो आता आपल्याला मार्क्स बघायची गरज आहे का? नो. आता बघा फक्त ऑल इंडिया रँक. जेही विद्यार्थी असतील त्यांनी फक्त ऑल इंडिया रँक वरती फोकस करा. ऑल इंडिया रँकच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे कॉलेज भेटणार आहे त्याच्या आसपास जर असेल तर निश्चिंत राहा. ब्राईट फ्युचर तुम्हाला पर्सनली तुमची कट ऑफ लिस्ट बनवून देईल. जे ब्राईट फ्युचर मध्ये रजिस्टर्ड आहेत त्या विद्यार्थ्यांनी बिलकुल निश्चिंत राहा. त्यांनी सगळ्यांना असं प्रॉपर पद्धतीने कट ऑफ लिस्ट बनवून दिली जाईल. 2026 ची ही अशी लिस्ट बनेल, तुम्हाला नवीन कट ऑफही भेटून जातील. सो विद्यार्थी मित्रांनो, घाबरून नका जाऊ. आणि जे विद्यार्थी कमी मार्क्स असतील, फेल झालेले असतील, त्यांच्यासाठीही ऑप्शन्स आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना असे 500 प्लस मार्क्स आहेत पण ते कन्फ्युज आहेत की एक्झॅक्टली आता काय करायचं, कशा पद्धतीने करायचं, त्या विद्यार्थ्यांनीही निश्चिंत राहा. ही कट ऑफची PDF दिलेली आहे, ही लिंक आहे, तिला प्रॉपर पद्धतीने बघा, शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण डिटेलमध्ये तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करा की आपले मार्क्स एक्झॅक्टली कुठे आहेत, आपण कुठे आहोत, हे सर्वांनी चेक करून घ्या. आणि माझे आजचे जे तिन्ही लाईव्ह वेबिनार होणार आहेत त्यांना नक्की अटेंड करा आणि शेवटपर्यंत बघा. तुम्हाला बेस्ट टू बेस्ट ऑप्शन देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तुमची जी काउन्सिलिंग ऑफिसमध्ये येऊन करणार होते, बघा ऑफिसमध्ये खूप जास्त गर्दी राहणार आहे आज,
मोस्टली लाईव्ह वेबिनार अटेंड करण्याचा प्रयत्न करा माझे, आणि ऑफिस व्हिजिट थोडीशी शेड्यूल्ड करा. उद्या, परवा, तेरवा, सॅटर्डे, संडे अशी ऑफिस व्हिजिट शेड्यूल करण्याचा प्रयत्न करा. आजच सर्व पॅरेंट्सनी ऑफिसला येऊ नका. खूप जास्त गर्दी होऊन जाईल. आपल्याकडे एकच काउन्सिलर आहे, पूर्ण दिवसभर वेट करावा लागेल. असं काहीही करू नका. आज युजली माझे जेवढे लाईव्ह वेबिनार्स आहेत तेवढे सर्व अटेंड करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच.